विश्वासाच्या नात्यांमध्ये भरूया अर्थ प्रेमाचा. समाजातील स्थिरतेसाठी अर्थव्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये अर्थनियोजनाचं ज्ञान असणं अतिआवश्यक आहे. नामदेवराव रुखारी यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील शेतकरी आणि छोट्या व्यापारी वर्गात बचतीसंबंधी जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न केला. लोकांच्या सकारात्मक प्रतिसादानं कैलासवासी नामदेवराव रुखारी, कैलासवासी भरत शेठ गाडवे, कैलासवासी बाबूराव हरपळे आदींना प्रेरित केलं. डॉक्टर नीलकंठराव कल्याणींच्या मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर 1972 रोजी विश्वेश्वर बँकेची स्थापना झाली. आशेचा किरण शोधनी अर्थ शोधू आयुष्याचा. विश्वेश्वर बँकेची स्थापना 7 नोव्हेंबर 1972 रोजी केली. आपल्या समाजातल्या लोकांची उन्नती होईल ह्या साच हेतूने बँकेची स्थापना केली गेली. कैलासवासी नामदेवराव रुखारी आपले धर्मगुरू जगद्गुरू श्री विश्वेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्यावरील नितांत श्रद्धेनं प्रेरित होते. पुण्यातल्या गणेश पेठेमध्ये पहिल्या शाखेची स्थापना दी विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड या नावानं झाली. बँकेच्या पहिल्या वहिल्या अकाउंटला जगद्गुरूंचे आशीर्वादही मिळाले. त्या स्वारगेट ऑफिसच्या समोर भाजी मार्केट होतं. अण्णांनी त्या सर्व लोकांना बँकेत खाती उघडून त्यांना प्रत्येकी त्यावेळेला 200-200 रुपयाचं कर्ज देऊन ही सगळी मंडळी आज मोठी झाली आहे आणि मार्केट यार्डामध्ये उत्तम व्यवसाय करत आहे. प्रतिमा भविष्याची. शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विश्वेश्वर सहकारी बँकेद्वारा विश्वेश्वर कृषी कर्ज योजना अंमलात आणली गेली. आपली ही बँक अशी आहे सहकार क्षेत्रामधली की जी शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही कर्ज दिलेलं आहे. रोज मनाचे ध्येय नवे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याच्या दृष्टिकोनातून हातभार लावा म्हणून पॉलिओ सारख्या प्रकरणाला सुद्धा आपल्या बँकेने मदत केली आहे. विश्वेश्वर सहकारी बँकेद्वारा विश्वेश्वर वास्तुयोग गृह योजना सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी ही योजना लाभदायी ठरत आहे आणि सहज कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना प्रभावकारी ठरते. निखळ नवी तत्पर सेवा. आपण 8 प्रकारचे कर्ज आपण वितरित करतो. निखळ नवी तत्पर सेवा. आणि MSME छोट्या व्यवसायांसाठी कर्ज आपण देतो. विश्वासाची आम्ही प्रतिमा. दी विश्वेश्वर सहकारी बँकेच्या पुणे, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, वाशी, मुंबई आणि निपाणी, बेळगाव, कर्नाटक इथं ग्राहकांना सेवा देत असलेल्या 28 शाखा आहेत. आणि त्याचप्रमाणे ब्रँचेस सुद्धा आपण वाढवत आहोत. प्रतिमा भविष्याची. आणि या सर्व बाहेरच्या ब्रँचेस सुद्धा अतिउत्तम काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे सगळ्या ब्रँचेस आपल्या प्रॉफिटमध्ये. भविष्याची. नाते तुमचे आमचे ही मिळकत जन्मभराची. मिळकत जन्मभराची. दी विश्वेश्वर सहकारी बँकेला मल्टी स्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झालेला असून कर्नाटकातील निपाणी अर्बन सौहार्द सहकारी बँकेचे आपल्या बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे. आशेचा किरण शोध. आता आम्ही शेड्यूल बँकेचा दर्जा कसा प्राप्त करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जे काय निकष लागत आहेत ते जवळजवळ आपण पूर्ण करत आलो आहोत. तर RBI आपल्याला काही न बोलता आपलं काम त्वरित करते कारण का आपले रिझल्ट एवढे चांगले आहेत. काळातील बदल, खातेदारांची गरज आणि मोठ्या बँका देत असलेल्या नवनवीन सुविधांचा अभ्यास करून परिस्थितीचं भान ठेवतानाच दूरदर्शी विचारानं कोर बँकिंगचा वापर करण्यात आला.
नव्या दिशांचं. बँकेची आज 22 ATM आहेत. याशिवाय खातेदारांसाठी इतर बँकांचं ATM वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाते तुमचे आमचे 22 ATMs आहेत बँकेच्या. इन्शुरन्सचा व्यवसाय बँकेचा आहे. जन्मभराची बँकेतनं टॅक्स पेमेंट सुद्धा करतो. RTGS NEFTची सुविधा सुद्धा बँकेने, म्युच्युअल फंडाचा व्यवसाय नव्याने आपण चालू केलेला आहे. दि विश्वेश्वर सहकारी बँकेनं कोर बँकिंग सोल्युशनचा विश्वेश्वर इन्फ्रा IT प्रोजेक्ट म्हणजेच VIP हा प्रकल्प छोट्या उद्योजकांसाठी पर्वणीच ठरलेला आहे. भविष्याची त्यात 1,80,000 खातेदारांनी बँकेबरोबर हा व्यवसायाशी जोडलेले आहे. मिळकत जन्म VIP डाटा सेंटर स्वतःचा आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा जेवढी जास्तीत जास्त देता येईल तेवढी सेवा आपण देत असतो. डोळ्यांमधले स्वप्न नवे दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या 50 वर्षांच्या इतिहासात अनेक संचालकांचं मोठं योगदान आहे. संचालकांच्या कार्यक्षमतेमुळे बँक आज प्रगतीच्या शिखरावर आहे. प्रतिमा भविष्याची. नाते तुमचे आमचे ही मिळकत आधुनिक तंत्रज्ञानामध्ये बँकेचं जेवढं आपल्याला आधुनिकीकरण करता येतंय ते आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आज पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काय मल्टीस्टेट बँका आहेत त्या मल्टीस्टेट बँकेत आपली बँक ही अग्रेसर बँक आहे. 3 वर्षांपूर्वी आपल्या बँकेचा व्यवसाय 2300 कोटी रुपयाचा होता. मागील आर्थिक वर्षात आपण तो व्यवसाय 2550 कोटीपर्यंत नेऊ शकलो आहोत. तसेच रिझर्व्ह बँकेचे जे निकष असतात, NPAचे असो, CRARचे असो, कॅपिटल ॲडिक्वसीचे असो, त्या बाबतीत अतिशय आपण प्रगतीपथावर आहोत. मिळकत जन्म चालू वर्षी आपण त्यामुळं आपल्या सभासदांना 15% डिव्हिडंड देत आहोत. हे पुण्यात आज मोठ्या मोठ्या बँकासुद्धा एवढा डिव्हिडंड देऊ शकत नाहीत. दि विश्वेश्वर सहकारी बँकेनं समाजात केवळ अर्थव्यवस्थेचे नवीन पाठच दिले असं नसून बँकेनं सामाजिक बांधिलकीमधून अनेक कर्तव्य पार पाडली आहेत. प्रेरणा नाविन्य आपल्या चोख, स्वच्छ आणि पारदर्शी व्यवहारामुळे महाराष्ट्र राज्यात अग्रस्थानी असलेल्या दि विश्वेश्वर सहकारी बँकेला दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड मुंबई यांचा कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार विश्वेश्वर सहकारी बँक आणि इतर पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. रंग नवा आत्तापर्यंत बँकेला अनेक संस्थांकडून, जिल्हा नागरी असोसिएशन आणि तत्समान्य संस्थांकडून विविध विषयांकरता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर GST कलेक्शन आणि पेमेंट्स आणि FIU इंडियाकडचा रिपोर्टिंग याबद्दलसुद्धा बँकेला विशेष पुरस्काराचं पत्रही प्राप्त झालेली आहेत. यावर्षी बँकेला NPA व्यवस्थापन आणि नेट NPAबद्दल माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि एक विशेष सांगूशी वाटतं की सुनील शेठ, मी बाबासाहेब कल्याणींकडे गेलो होतो. त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करायला आम्ही गेलो होतो. त्यांना आम्ही आपल्या बँकेची सगळी प्रगती दाखवली, त्यांना अहवाल दाखवला. त्यांनी अहवाल पाहिल्यावर म्हणले, अरे वा, कोऑपरेटिव्ह बँक 50 वर्ष इतकं चांगलं काम करू शकते, मला विश्वास बसत नाही. आणि त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. ती एक आम्हाला स्फूर्ती मिळाली त्यांच्याकडून की खरंच आपली बँक खूप मोठी आणि खूप चांगली बँक आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. नाते तुमचे आमचे मोठे साहेब म्हणजे निलकंठरावजी कल्याणी यांचं पण बँकेकडे खूप बारीक लक्ष होतं आणि बँकेची स्थापना त्यांच्या हातनंच झालेली आपल्या बँकेची. आणि 50व्या वर्षाचं आमची फार इच्छा आहे की बाबासाहेब कल्याणींकडनंच पुढचा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम आपण करणार आहे. त्यात बाबासाहेब कल्याणीच तिथे प्रमुख पाहुणे म्हणून असतात. तो अर्थनियोजनाचा समतोल साधत असतानाच समाजाचंही आपण काही देणं लागतो असा आदर्श भाव मनामध्ये ठेवून ती विश्वेश्वर सहकारी बँकेचा हा प्रवास यशस्वी दिशेनं आजही सुरू आहे. आपल्या सर्वांच्या म्हणजे ग्राहकांच्या आणि हितचिंतकाच्या आशीर्वादाने 2024 साली 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 2024
आज इथपर्यंत आपण पोचलो आहोत आणि अजून फार पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. त्याप्रमाणे तुमची सगळ्यांचे आम्हाला मार्गदर्शन आणि पाठिंबा असावा एवढीच विनंती. भविष्याची नाते तुमचे आमचे ही मिळकत जन्मभराची. मिळकत जन्मभराची अर्थ सार्थ करणारी आपली बँक दी विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड.